सर्वांना नमस्कार. जय भीम जय महाराष्ट्र. एस रविराज रवींद्र शिंदे. स्पेशल बुलेटिन इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल चॅनलवर काही महत्त्वाचं विश्लेषण घेऊन येते. ते महत्त्वाचं विश्लेषण असं आहे, काल दसरा झाला, रावणाचा अंत झाला. सर्वजण राजकीय भूमिकेमध्ये लोक काय म्हणतात, दसरा आला, आज ह्या रावणाच्या विचाराचा वध होईल, त्या रावणाचा विचाराचा वध होईल, परंतु खऱ्या रावणाचा वधच होत नाही. बोलाचा भात, बोलाचं कडू, पण आम्ही एकमेकावर कधी चढू, एवढंच विचार सगळ्या राज्यामध्ये चालू आहे. तर कालच्या दसरा मेळावा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 1966 शिवसेना प्रस्थापित, तिथून जो मेळावा, आज 59 वर्ष झाली या शिवसेनेला. या 59 वर्षाच्या इतिहासामध्ये बरंच काही जडणघडण झाले, बरंच पाट्याचं पाणी वाहून गेलं. पाट्याचं पाणी वाहून गेलं म्हणजे की ज्या हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष काढण्यापूर्वी हे शिवसेना नाव कुठून आलं, त्याचा इतिहास पण तुम्हाला सांगतो. महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शिवसेना नावाला कारणीभूत कोण आहेत? महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा याचा इतिहास वेगळा आहे, तो आता मी सांगत नाही. तो जो शिवसेनेचं नाव दिलं होतं कामगार संघटनेला, तो शिवसेना पक्ष प्रबोधनकारांनी बनवला बाळ ठाकरेंसाठी. आणि हा जो पक्ष जो बाळासाहेब ठाकरेंनी बनवला, हा वटवृक्षासारखा वाढीच लागला. वटवृक्षाच्या ज्या मोठमोठ्या फांद्या, म्हणजे तुल्यबळ फांद्या होत्या त्याला. तर तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही कोण कोण फांद्या होत्या. फार जुने जाणते नेते शिवसेनेचे 101 होऊन गेले. 101 म्हणजे हिऱ्यांना पैलू कसं देतो, हिरा एक कच्च्या खाणीतला हिरा सापडतो आपल्याला, बरोबर आहे. त्याला कारागीर असतो, त्याला कारागीर काय करतो, पैलू देतो. आणि पैलू दिल्यानंतर त्याचा हिरा बनतो आणि तो लखाकतो. तसं बाळासाहेब ठाकरेंनी केलं, एक एक पैलू शोधून काढले. हे पैलू शोधून शोधून त्यांना जो काही आकार दिला, उकार दिला, ते लखाकले, सगळे लखाकले. असे आता मी माझ्या खालच्या भाषेत बोललो तर कोंबडी चोराला मुख्यमंत्री बनवला. खालच्या भाषेतलं बोलतोय, एक कोंबडी चोर, त्याला असे पैलू दिले, असे पैलू दिले की त्याला तो राज्याचा मुख्यमंत्री झाला. परंतु मुख्यमंत्री झाल्यावर त्याची जी काही कार्यप्रणाली होती ते वाखाणण्याजोगी होती, हे पण नावाजलं पाहिजे. मुख्यमंत्री झाले, परंतु या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे जे काही प्रशासकीय कामकाज होतं हे वाखाणण्यासारखं होतं, मी मान्य करतो. म्हणजे मॅनेजमेंट